सर्वांना सप्रेम जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाच्या बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपासिका, धम्मदान दाते, विशेष धम्मदान दाते यांचे ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा हार्दिक स्वागत करते। आणि दर रविवारप्रमाणे आपण जी बुद्धवंदना इथे घेत असतो त्या बुद्धवंदनेला आपण सुरुवात करणार आहोत। त्यापूर्वी ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेब, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक सन्माननीय पी.टी. इंगळे साहेब, सन्माननीय विलासभाऊ धांडे साहेब, सन्माननीय राहुल घोडेस्वार साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांची धूप, दीप आणि पुष्प अर्पण करून पूजन करावेत। तसेच सर्व उपासिकांना उपासकांना सुद्धा विनंती करते की त्यांनीही पुष्प अर्पण करण्यासाठी यावं। सर्वप्रथम नागपूर येथून आलेले पूजनीय भंते धम्मसारथी यांना मी विनंती करते की त्यांनीही आपल्या आदर्शांना पुष्प अर्पण करावेत। ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सर, सन्माननीय अशोक इंगळे सर, सन्माननीय रमेश तायडे साहेब, सन्माननीय पी.टी. इंगळे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या बुद्धवंदनेला उपस्थित असलेले नागपूर येथून आलेले पूजनीय भंते धम्मसारथी यांना पुष्प द्यावेत, पुष्प अर्पण करावेत। आदर्शांचे पूजन इथे झालेले आहे। सर्वांनी सामूहिक बुद्धवंदना आपण घ्यायची आहे। बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये मी सर्वांचे प्रथमतः स्वागत करते आणि बुद्धवंदनेला सुरुवात करत आहे। त्रिरत्न नमन। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमन। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स।
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जप्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 शरणार्थ नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलं नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलं नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय भीम। बुद्धवंदना संपन्न झालेली आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचे आहे। भारताच्या संविधानाची प्रास्ताविका आपण घेणार आहोत। एक साथ सावधान, सर्वांचा राईट हँड समोर। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। एक साथ विश्राम। जय भीम। फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांनी शुद्धोधन राजा आणि तेथील संपूर्ण प्रजा व राहुल या सर्वांना धम्मदेसना देऊन या प्रवाहात आणले होते आणि म्हणून आजची ही जी फाल्गुन पौर्णिमा आहे याचं विशेष असं महत्त्व आहे। आणि या दिवशी आज आपल्याला नागपूर येथून आलेले भंते धम्म सारथी
यांचं प्रबोधन आपल्याला मिळणार आहे, यांचं धम्मप्रवचन आपण ऐकणार आहोत, तेव्हा मी भंतेंना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करावी. विश्वातील सर्वश्रेष्ठ महामानव, पहिले वैज्ञानिक, करुणाचे सागर तथागत बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, विश्वरत्न, विश्वातील ज्ञानाचे प्रतीक, संविधानाचे निर्माता, बुद्धायन धम्मा ग्रंथाचे निर्माता, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानवांना मी अभिवादन करतो. उपस्थित सर्व श्रावक संघ, बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आज माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. माझ्या जीवनातील हा अविस्मरणीय क्षण आहे, अविस्मरणीय दिवस आहे की ज्याच्यासाठी मी खूप वर्ष जे बघण्यासाठी, जे कार्य बघण्यासाठी मी वाट बघत होतो. मला मुनेश्वर सर जे नांदेडचे आहेत, त्यांच्यासोबत बरेच दिवस फिरलो मी. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांच्यासोबत मी दौरा पण केला आणि पूर्ण भारतामध्ये फिरत असतो मी. संपूर्ण भारतामध्ये माझे अनुयायी संपूर्ण भारतामध्ये आहेत. तर मी जे शोधत होतो, माझ्या मनामध्ये एक उत्कंठा होती की असं काहीतरी कृती कार्यक्रम. सगळीकडे प्रबोधन चालू आहे, सगळीकडे मार्गदर्शन चालू आहे, सगळीकडे शिबिरं चालू आहे, सम्यक वाचा आहे सगळीकडे, पण सम्यक कर्म दिसत नाही मला. त्याची खंत वाटत होती मला. आणि जेव्हा मग मुनेश्वर सरांनी मला सांगितलं की भंतेजी, आज तुमच्या मनात तुम्हाला जसं वाटते तसं स्थळ मला मिळालेलं आहे, तर तुम्ही निश्चित त्या ठिकाणी भेट द्या आणि मला प्रत्येक गोष्ट मला समजून घ्यायची आहे, प्रत्यक्ष गोष्ट मला जाणून घ्यायची आहे. कारण जे प्रत्यक्ष जी घटना कृतीमध्ये उतरलेली आहे, डॉक्टर बाबासाहेबांचं विजन जे आहे ते ज्या लोकांनी प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उतरवलं, कृतीमध्ये उतरवलं, ती मंडळी माझ्यासाठी अत्यंत आदरणीय आहे. आणि त्या लोकांकडून मला बरंच काही शिकायचं आहे, कारण माझी विजनच ती आहे. आणि त्यामुळे आज तो मंगल दिन आहे, आज तो उत्तम दिवस आहे की आज अशा लोकांशी माझी भेट आहे, अशा लोकांशी माझा आज संबंध स्थापित झाला. मी स्वतःला अत्यंत धन्य मानतो. मी थोडक्यामध्ये माझा परिचय देतो की मी भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांचा अगदी जवळचा शिष्य आहे, अगदी जवळचा शिष्य आहे मी. माझे युशियन बुद्धा TV आहे, चॅनल आहे, त्या ठिकाणी वर्षावासाला 3 महिने सतत, प्रत्येक वर्षी सतत 90 प्रबोधन त्या TV वर चालत असतात. पण मी हिंदीमध्ये बोलतो, मराठीमध्ये अडखळते मला. हिंदीमध्ये माझे प्रवचन असतात आणि
त्यानंतर पूर्ण भारतामध्ये माझे अनुयायी आहे. कारण जोपर्यंत मला बुद्धिस्ट सेमिनरी मिळालेली नाही, त्याचा इन्चार्ज मी बनलो नाही, तोपर्यंत मी नागपूरला स्थायी झालो नाही. मी महाराष्ट्रीयनच आहे, परंतु मी पूर्ण भारतामध्ये फिरत होतो आणि नागपूरला कमी राहत होतो. महाराष्ट्रामध्ये कमी कार्य होतं, परंतु ज्या राजस्थानला बरेच शिबिरं घेतले मी. अशा एरियामध्ये घेतले की ज्या ठिकाणी खूप जातीवाद आहे आणि लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. जे ठाकूर जमीनदार लोक आहेत त्यांच्या आंघोळीचं त्यांना हे खानपाण्याचे नाल्याने वाहत येते. काही खेड्यावर ते नाल्यातून वाहत आलेलं पाणी गोळा केला जाते आणि त्याला गरम करून मग ते प्यायच्या कामे मिळते. तिथं जातीवाद इतका आहे की कोणी मिशी ठेवली तरी त्याचा मर्डर करतील, कोणी मडक्याला हात लावलं तरी त्याचा मर्डर करतील. अशा एकदम राजस्थानचा शेवटचा एरिया ज्याला तिथं कोणी जात नाही, पण त्या ठिकाणी मी 3 दिवसाचे 3 शिबिरं घेतलेले आहेत. जिथं महिला येत नाही, घुंगट आहे परंतु महिला समोर येत नाही, पुरुषाच्या समोर महिला येत नाही. एकदा तर अशी घटना घडली की एका घरचा मुलगा मिलिटरीमध्ये होता, तो मरण पावला. त्या गावामध्ये त्या राजस्थान आणि पंजाबमध्ये बरेच लोक मिलिटरीमध्ये जातात. तर तो मरण पावला, पण त्याला प्रेताला दफन करण्यासाठी त्या लोकांनी त्याला जागा दिली नाही. जे मिलिटरीमध्ये जे मृत असतात त्यांच्या ठिकाणी जे दफन भूमी आहे त्या ठिकाणी त्याला जागा दिली नाही. त्यांचे फोटो राहतात त्या ठिकाणी त्याला फोटो बसवू दिला नाही, कारण तो शेड्यूल कास्टचा होता. मग मी गेलो तर त्यावेळेस एक श्रद्धांजली कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्याच्या घरी. त्या भिंतीच्या आतमध्येच असताना स्वतःच्या मुलाचा श्रद्धांजली कार्यक्रम असताना त्याची आई घराच्या बाहेर आली नाही, दरवाजामधूनच बघत होते. मैं म्हटलं ये कैसा है, आपके खुद बेटे का यहाँ पे श्रद्धांजलि कार्यक्रम हो रहा है और आप अपने बेटे के कार्यक्रम में नहीं आ सकते, घर के अंदर से देख रहे हो, तो ये तो बहुत ही गलत परंपरा है. आप आ जाइए. सबको बुलाया मैंने, उसके बाद में सब लोग आए. तर अशी परिस्थिती आहे भारतामध्ये. आणि जो भारतामध्ये बुद्ध धर्म येत आहे आता बाहेर देशातून, पूर्वी तेवढा येत नव्हता. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी पवित्र दीक्षाभूमीवर, आता आपण तिला दीक्षाभूमी म्हणतो, त्या ठिकाणी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि 7 लाख लोकांच्या वर लोकांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लोकांना दीक्षा दिली. आणि त्यावेळचा नंतरचा जो काळ होता, 10-15 वर्षाचा जवळपास काळ होता, त्यावेळेस माझा जन्म 51चा आहे, तर मी जवळपास 5 वर्षाचा असेल. मी स्वतः समता सैनिक दलाच्या छोटा बच्चा म्हणून त्या युनिफॉर्ममध्ये मी पण दीक्षेला हजर होतो. परंतु तुम्ही एक इमेजिंग करा, एक कल्पना करा की त्या 10 वर्षाची परिस्थिती बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली. त्यानंतर आपल्या लोकांना काहीच माहीत नव्हतं. काही ठिकाणी तर गावामध्ये वंदना करायला माणसं शोधावं लागत होते. एक ठराविक मनुष्य राहता, तोच लग्न लावायचा, तोच वंदना करायचा. वंदना करणारे लोकसुद्धा नाही. परंतु त्यांनी 22 प्रतिज्ञेचं जुनून होतं त्यांच्यामध्ये. त्यांना काहीच माहीत नव्हतं. त्रिपिटक काय न बुद्ध वंदना काय, धम्मवंदना काय, महामंगल गाथा, जय मंगलष्ट गाथा काय, महामंगलसूत्र काय, काही
22 प्रतिज्ञा. घरातले देव काढायचे आहे, अंधश्रद्धा फेकून द्यायची आहे, बिलकुल अंधश्रद्धा नको. त्यावेळेस अक्षरशः आमच्या कुळाच्या भिंती होत्या, कुळाचे घरं होते, छोट्या छोट्या कौलाचे घरं, झोपडी टाईप घरं होते. त्या घरामध्ये कुठंतरी एका कॉर्नरवर दगडाला शेंदूर लावून एका टोपलीमध्ये दगड ठेवायचे आणि ते आमचे देव होते त्यावेळेस, दगडाचे देव. आणि गावामध्ये एक चबुतरा राहायचा, त्याच्यावर दगड राहायचे, एवढी दगडाची गर्दी राहायची. आणि त्या सगळ्या दगडाला माताचं मंदिर म्हणत होते, माताचं. आणि ते जसं बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली त्यांना, दीक्षित होऊन लोक आले आणि तो प्रचार झाला गावोगावी, सगळीकडे प्रचार झाला की नाही बाबासाहेबांना आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा, आता आम्ही हिंदू नाही आणि आम्हाला सगळं हिंदू धर्माचं सगळे संस्कार सोडायला सांगितले बाबासाहेबांनी. तो खरा भीमसैनिक होता, तो खरा भीमसैनिक होता. बाबासाहेबाचा एक शब्द त्याच्या अंतःकरणामध्ये ती रेष कोरल्या जात होती. बाबासाहेबाचा शब्द खाली येत नव्हता. घरातले सगळे देव काढले, असे भरले टोपल्यात, नाल्यात, नदीत, जिथं म्हणलं तिथं फेकून दिला. तो समाज ज्याला काही येत नव्हतं, फक्त 22 प्रतिज्ञा. आणि बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा ज्या दिल्या ते शील नव्हे. शील आणि प्रतिज्ञेमध्ये फरक आहे. आपण जे पंचशील घेतो ते शील आहे, परंतु बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये जे सांगितलं आपल्याला त्या प्रतिज्ञा आहे. लोकांना ते शील पाठ नव्हते लोकांना, परंतु ती प्रतिज्ञा त्यांच्या मनामध्ये होती की खोटं बोललं नाही पाहिजे, चोरी केली नाही पाहिजे, हिंसा केली नाही पाहिजे. कोंबड्या फेकून दिल्या त्यांनी, फुकट वाटून दिल्या. वो जुनून था उनके मन में. वो ते दृश्य अजूनही आमच्या डोळ्यासमोर आलं की आम्हाला त्या जे बाबासाहेबाच्या तालमीमध्ये लोक तयार झाले त्यांना लोकांना अजूनही स्मरण झाल्यानंतर एक मनामध्ये आदर व्यक्त होतो आणि त्यांना त्या लोकांना सलाम करायची इच्छा होते. काळ कसा बदलला, काळ कसा बदलला, कोणी बदलवला, कशी काय आलं सगळं. आमच्या घरामध्ये पुन्हा फेकलेलं सगळं वस्तू का आल्या, आम्ही काहीच करत नव्हतो, कसं आलं सगळं. सुपरस्टिशन, अंधश्रद्धा आपल्या घरामध्ये का आल्या, कशा आल्या, कुठून आला. बाबासाहेबांनी तर त्याचा विरोध केला होता. याच्यावर आपल्याला चिंतन करायची गोष्ट आहे, करावंच लागेल चिंतन तुम्हाला की आपण कोणत्या दिशेने जात आहोत, का जात आहोत. बाबासाहेबांनी चुकीनं सांगितलं, बाबासाहेबाची चूक झाली का. बाबासाहेबांनी म्हटलं शिक्षण द्या, शिकवा मुलांना, संघर्ष करा. संघर्षशील समाज होता. प्रत्येक व्यक्ती हा काठी घेऊन रस्त्याने चालत होता. गावोगावी आखाडे सुरू झाले होते, लाठीकाठी शिकवल्या जात होत्या. तो समता सैनिक दल आणि आताचा समता सैनिक दल. नागपूरला तर प्रत्येक वार्डामध्ये एक समता सैनिक दल. तो समता सैनिक दल त्याचं मानत नाही, तो त्याचं मानत नाही. पूर्ण समाज हा घाबरून गेला. समाज नागपूरला तर आपल्या लोकांना एक शब्द म्हणायची कोणाची हिंमत नव्हती. नागपूर म्हणजे पूर्ण आपल्या लोकांचा दरारा होता. रात्रीच्या वेळेस कोणी रिक्षासुद्धा आपल्या मोहल्ल्यामध्ये येत नव्हता. रात्रीच्या वेळेस इतका दरारा निर्माण झाला होता. वो हम भीम सैनिक है, वो भीम सैनिक है. माझ्या मनातला भीम मीच केला उन्हा, आता सांगू कुणा, सांगू कुणा. जरी काळोख रात्र होती पण भीमा तुझी साथ होती.
आता आमचा भीम कमी केला, मायनस केला आम्ही. हे सगळं षडयंत्र चाललं. बाबासाहेबाला मायनस करण्याचं षडयंत्र चालू आहे आणि षडयंत्र सुरू झालं तेव्हापासूनच बाबासाहेब आपल्या समाजामधून, आपल्या मनातून मायनस होणं सुरू झालं. तुम्ही नाही केलं, तुम्ही नाही केलं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. जेव्हा दुसरी धम्मसंगीती झाली वैशालीला, जो मूळ बुद्धाचा धम्म होता, हा रिलिजन नव्हता. बुद्धाचा मूळ जो पाली भाषा होती त्या पाली भाषेमध्ये बुद्धांनी स्पष्ट म्हटलं आहे की धम्म म्हटलं आहे. बुद्धाचा मूळ जो होता धम्म होता आणि बुद्धाची मूळ शिकवण ही निसर्ग आणि मानवाच्या कृतीवर आधारित होती. द सेंटर ऑफ धम्मा, बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू ह्युमन अँड रिलेशन विथ ह्युमन टू ह्युमन, हे केंद्रबिंदू होतं. परंतु दुसरी धम्मसंगीती झाली 100 वर्षानंतर आणि त्यामध्ये 2 भाग निर्माण झाले आणि त्यामध्ये हिनयान महायान पंथ सुरू झाले. बुद्ध म्हणतात की भिक्षूमध्ये किंवा जे काही आचरण करणारे लोक आहेत संघामध्ये फूट झाली तरी चालेल, कारण संघामध्ये फूट झाली तर जो धम्म आहे, धम्म मुख्य आहे. धम्म पसती व मा पसती, मा पसती व धम्म पसती. माझा धम्म हा धर्म नाही. याची आपले गलपत इथंच होत आहे, आपली चूक इथंच होत आहे. बाहेर देशात जे आहे तो धर्म आहे, रिलिजन आहे, आणि जिथं धर्म आहे तिथं सगळ्या अंधश्रद्धा आलेल्या आहेत. आमची गलपत इथंच झालेली आहे. आणि जिथं धम्म आहे, जिथं धम्मालाच फाटे फुटले, धम्माचंच डिफरंट स्कूल निर्माण झाल्या, धम्मामध्ये वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या, तो विचार टिकणार नाही. ज्या विचाराच्या अनेक शाखा निर्माण झाल्या, डिफरंट मॉडेल अँड डिफरंट स्टँडर्ड जिथं निर्माण झालं, तिथं कॉमन मॉडेल आणि कॉमन स्टँडर्ड नाही आहे, तिथं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असते. आणि त्यानंतर 25 भागामध्ये, सम्राट अशोकाच्या नंतर 25 भागामध्ये बुद्धाचा विचार विभाजित झाला आणि त्यामध्ये उपासक गोंधळून गेला, लोक गोंधळून गेले. आणि दुसरी गोष्ट की बुद्ध धम्माला नष्ट करणारी मंडळी त्यावेळेस निर्माण झाली. सम्राट अशोकांनी जम्बूद्वीपामध्ये बुद्ध धम्म नेला. त्यांच्या अनुयायांनी स्वतः त्यांच्या मुलीने आणि मुलांनी, महेंद्र आणि संगमेत्ता यांनी श्रीलंकेमध्ये धम्म पोहोचवला. भारतामध्ये सगळीकडे धम्म होता. मग अशी काय घटना घडली, अशी कोणती घटना घडली की ज्यामुळे आम्हाला सजा मिळाली? आम्ही बौद्ध लोक आहोत, परंतु आम्हाला सजा कोणती मिळाली? आम्हाला अछूत बनवण्यात आलं, आम्हाला अछूत म्हणून सजा मिळाली. आम्ही बौद्ध लोक होतो, परंतु अशा प्रकारचं आमचं पतन करण्यात आलं की आम्हाला अछूतच्या स्थितीमध्ये आणलं. बाबासाहेबासारखा महासूर्य उगवला आणि ज्यांनी आमच्या जीवनातला अंधकार नष्ट केला. आज आम्ही अत्तदीप भव झालेलो आहोत, आज आम्ही प्रकाशित झालेलो आहोत, तर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण प्रकाशित झालेलो आहोत. परंतु या भारतामध्ये बाबासाहेब नको, फार मोठं षडयंत्र आहे. तुम्हाला सांगतो मी जेव्हा पंजाबला गेलो, 2 दिवसाचं, 1च दिवसाचं माझं प्रशिक्षण होतं पण जालंधरला. तर त्या प्रशिक्षणाला
फॉरेनर लोक होते, जे पंजाब येणारे लोक, जे पंजाबमधले लोक कॅनडा, अमेरिका, लंडनला वगैरे जातात, जपानला वगैरे जातात, ते सगळे त्या ठिकाणी 30च्या जवळपास फॉरेनचे लोक होते. तिथं माझं प्रबोधन झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लुधियानाला झालं. त्यांनी मला विहार दाखवलं आणि त्यांनी सांगितलं कि भंते जी 1 करोड़ रुपए हमने लगाए, फॉरेन से भेजा पैसा, 1 करोड़ रुपए का विहार है वो, बड़ा विहार, भिक्षु निवास वगैरह. वहाँ के भिक्षु ने, हमने उसको रखा भिक्षु को, लेकिन वहाँ के भिक्षु ने बाबा साहब की प्रतिमा विहार के अंदर नहीं लगने दिया. बाबा साहब बुद्ध की सीमा में नहीं आता, बाबा साहब को बाहर रखो, विहार में नहीं. हमको हमारे पैसे से विहार बांधा और हमने वो भिक्षु को रखा, लेकिन वो चिवरधारी आज हमारे बाबा साहब को बाहर रखने के लिए कहता है. आम्ही संघर्ष केला म्हणे आणि मग कुठंतरी या कॉर्नरवर अशा ठिकाणी मी प्रत्यक्ष पाहिलं. मग इथं कुठंतरी कॉर्नरमध्ये बाबासाहेबाची प्रतिमा लावण्यात आली आणि स्टॅच्यू पण बाहेर लावण्यात आला. आज ही परिस्थिती का निर्माण झाली? नागपूरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी, मी वरोऱ्याला गेलो होतो, वरोऱ्याला पण एक अशीच केस झाली की वरोऱ्याला त्या लोकांनी बाबासाहेबाचे फोटो काढले, ज्योतिबा फुलेचा फोटो काढला, शिवाजीचा फोटो काढला, उपासिकाच्या हाताने काढायला लावले त्या भिक्षूने. तो भिक्षू ज्ञानज्योतीचा शिष्य होता, त्यांनी काढ, ये नहीं होना बोले विहार में, बाहेर काढा, बाहेर काढा. सगळ्या बाया उपासिका गुलाम, भिक्षूच्या उपासिका गुलाम आहेत. आणि हे सगळ्यात मोठं आपलं पाप आहे, सगळ्यात मोठं पाप आहे की तुम्ही भिक्षूच्या गुलाम आहे. हे सगळ्यात मोठं पाप आहे. अरे तुम्ही गुलाम कोणाचेच नाही. तुम्हाला बुद्धांनी, बाबासाहेबांनी स्वतंत्र केलं, तुम्हाला स्वतंत्र विचार करता येते, का गुलाम करता? एवढी कशाला तुम्हाला पाहिजे की डोक्यावर घेऊन नाचायला त्यांना? माणसाने विचाराच्या मागे गेलं पाहिजे, चिवरच्या मागे जाऊ नये. चिवरमध्ये लपलेला माणूस कसा आहे तो माणूस ओळखता आला पाहिजे, चिवरवर नाही. चिवरकडे लक्ष नाही देता चिवरच्या आतमध्ये. कारण बुद्धांनी एक उदाहरण दिलं की एक लाकूड आहे, पाण्यामध्ये लाकूड आहे, ते ओलं आहे, त्याला जाळता येणार नाही, त्याच्यामधलं तृष्णा, आसक्ती काही हे झालेलं नाही, सुकलेलं नाही ते. पण तेच ओलं लाकूड तुम्ही बाहेर काढा, नदीतून बाहेर काढा, तरी ते ओलं असल्यामुळे जळू शकत नाही, सुकलं नाही ते अजूनही. या चिवरच्या आतमधला मनुष्य अजून सुकलेला नाही, त्याच्यामधलं काहीच गेलं नाही. आणि अशा व्यक्तींच्या चिवर पाहून आमच्या सगळ्या उपासिका आया बहिणी गुलाम झालेल्या आहेत. अरे एकीकडे बाबासाहेबाचा अपमान होतो आहे. ज्यांनी तुम्हाला अन्नाला लावलं, आम्ही जेवताना, मी कधी बी तुम्ही पाहाल जेवताना मी पहिले शपथ बाबासाहेबाची घेईन, नमो तस्स भगवतो अरहतो, बुद्धाचं नाव घेतल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आपल्या संघर्ष आणि त्यागामुळे आज आम्हाला उत्तम भोजन प्राप्त झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर, मी आपला ऋणी आहे, मी आपला आभारी आहे आणि मी मनपूर्वक आपला अभिवादन करतो. त्यानंतर माझ्या तोंडामध्ये घात जाईल. हे षडयंत्र आहे, तुम्हाला ओळखावं लागेल. त्यांनी मग त्या एक तिथे एक पटवारी होता, तलाठी, त्यांनी बायांच्या नावाने केस लावली. करोनाच्या काळामध्ये यांनी हे केलं, मग ते फोटो काढले आमच्या महापुरुषाचे, बाहेर काढून ठेवलं. शेवटी मलाच तिथं जाऊन त्या पी आयच्या मागे जाऊन म्हटलं आपल्याच बाया आहेत, कशाला तुम्ही हे करता, समजवता करून 35 बायावर केस लावली होती.
पण हे प्रकार सुरू आहेत. तुम्ही एखाद्या भिक्षूला जय भीम म्हणाल, तो डोळे काढून पाहिजे. चुकीनं समजा म्हटलं जय भीम, वंदा मी ठीक आहे, चुकीनं जय भीम म्हटलं तर काय शिव्या दिली का तुम्ही? शिवी दिली का जय भीम म्हटलं तर? का जय भीमचा एवढा राग? श्रीलंकेचा भिक्षू येईल, बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाची मूर्ती असेल, बाबा सबको हटा दो वहाँ पे. थायलंडचा भिक्षू येईल, बाबा सबको हटा दो. कारण त्या ठिकाणी धर्म आहे, रिलिजन आहे. आणि मोदीचा प्रयत्न आहे. मोदी आला तेव्हापासून त्यांनी बौद्ध राष्ट्राला भेटी दिल्या आणि त्या भेटीमध्ये त्यांनी म्हटले की तुमचा जो अंधश्रद्धाचा धर्म आहे, मला धर्म पाहिजे, बाबासाहेबाचा धम्म नको. मोदीने ठिकठिकाणी सेंटर ओपन केले आहे. आणि तिकडून आल्यानंतर ते काय करणार आहे, काय शिकवणार आहे? कर्मकांड शिकवतील तुम्हाला. बाकी पूजा कशी करायची, कसं बसायचं, म्हणजे सगळं जे पूजा अर्चा आणि जे कर्मकांड ते शिकवतील. त्याच्या पलीकडे काय शिकवणार आहे? परंतु बाबासाहेब आंबेडकर तुमच्या मनातून बाहेर काढतील. बाबासाहेबांनी कर्मकांड करायला सांगितलं नाही. कर्मकांडाच्या विरोधात होते बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून प्रचंड भिक्खू संघ हा बाबासाहेबांच्या विरोधात आहे. मला बनते सुरेश साईने कि तू अच्छा है, सब तरफ घूमता भी घूमना बंद कर दे, मैं तुझे बुद्धिस्ट सेमिनरी बना के देता हूँ. मग बनते सुरेश साईने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी तयार केली आणि 2 वर्षापासून मी त्या ठिकाणी मुख्य चीफ ट्रेनर, धम्म प्रशिक्षक म्हणून तिथं धम्म पूर्ण भारतातील भिक्षूंना धम्म शिकवतो आणि उपासक उपासिकांनासुद्धा दर शनिवारी मोठ्या बोर्डवर लिखित स्वरूपात हिंदी आणि इंग्लिशमध्ये बुद्ध धम्म शिकवल्या जाते. तिथं बुद्ध धम्म हा शिकायचा आहे, बुद्ध धम्म हा टीचिंगचा आहे. कारण बुद्ध हा साधारण प्रज्ञावंत पुरुष आहे, दैवी पुरुष नाही आहे. आणि म्हणून बुद्धाची शिकवणे शिकावी लागेल. अंधश्रद्धेमधून तुम्हाला धम्म कळणार नाही, प्रत्येक गोष्ट शिकावं लागेल. आणि म्हणून मी मुख्य मुद्द्यावर येईल की अशी परिस्थिती निर्माण होत आहे की तुम्ही सतर्क राहायला पाहिजे. कारण जोपर्यंत हे सगळं मला दिसल्यानंतर मला किती आनंद झाला असेल, अगदी मनातून आनंद झाला असेल, मी शब्दात सांगू शकत नाही. माझ्या गाडीवर सुद्धा लिहून आहे कॉमन मॉडेल कॉमन स्टँडर्ड बाबासाहेब, सही आहे बाबासाहेबाची माझ्या गाडीवर मागच्या बाजूला. बघा, बाबासाहेबांनी सांगितलं जे नैतिकता ही पवित्र आणि विश्वव्यापी असली पाहिजे. फक्त नैतिकता असू नये तर विश्वव्यापी आणि पवित्र असली पाहिजे. मॉरॅलिटी मस्ट बी युनिव्हर्सल अँड सॅक्रेड, पवित्र असली पाहिजे, हे बाबासाहेबांनी सांगितलं. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की जोपर्यंत डिफरंट मॉडेल असतील, डिफरंट स्टँडर्ड असतील, तर हा समाज नेहमी विभाजित होईल. कॉमन मॉडेल कॉमन स्टँडर्ड ठेवा. कॉमन मॉडेल पूर्ण भारतामध्ये नव्हे, पूर्ण जगामध्ये कॉमन मॉडेल राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कॉमन स्टँडर्ड राहील जगामध्ये बाबासाहेब आंबेडकर. जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा बाहेर देशामध्ये, बुद्धिस्ट देशामध्ये, कंट्रीमध्ये जर तुम्ही नेली नाही, तर मोदी या बौद्ध राष्ट्रांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. जिवंत ठेवेल. पण कसा बुद्ध धम्म? हिंदूपेक्षाही खराब चमत्कारिक. त्याने बुद्ध धर्माचं पतन करताना काय केलं की वैदिक धर्म होता, त्यानंतर त्यांनी बुद्ध धर्म पतन झाल्यानंतर ब्राह्मणी धर्म निर्माण केला आणि त्याचं रिप्लेसमेंट बुद्ध धर्मामधले चांगले तत्त्व तिथं आणि वैदिक धर्मामधले जे चुकीचे तत्त्व होते ते बुद्ध धर्मामध्ये टाकले. चमत्कारिक अलौकिक.
बाबासाहेब स्वतः म्हणतात, द बुद्धानी धम्मा ग्रंथमध्ये प्रस्तावनेमध्ये लिहितात बाबासाहेब आंबेडकर की कॅरेक्टर ऑफ बुद्धा अँड टीचिंग ऑफ बुद्धा, बुद्धाचं चरित्र जे निकायामधून तयार झालेलं आहे आणि बुद्धाची शिकवण जी दिलेली आहे त्याच्यामध्ये विसंगती आहे. एकीकडे बुद्धाची टीचिंग, बुद्धाची शिकवण एकीकडे वैज्ञानिक आहे, चमत्कारिक गोष्टीला मान्यता देत नाही, अंधश्रद्धेला मान्यता देत नाही. तिथंच बुद्धाचं चरित्र निर्माण करताना, लिहिताना बुद्धाच्या चमत्कारिक गोष्टी सांगण्यात येते, लिहिण्यात येतात निकायामधून. बाबासाहेब आव्हान करतात की यामध्ये कुठंतरी हे तुम्हाला बसून करावं लागेल. आता तर खूप मोठा प्लॅन आहे. त्यांनी बाहेर देशामध्ये सेंटर उभे केले, बाहेर देशामध्ये, आणि त्या देशामध्ये इच्छे लोक भिक्षू घेऊन चालले जातात. थायलंडमध्ये पहिलं तर त्यांनी नौटंकी केली की 84,00,000 बुद्धाच्या मूर्त्या मी वाटणार आहे, मूर्तीचा बाजार करणार आहे, मूर्त्या वाटणार आहे विहारामध्ये. मग मूर्तीपूजा करत जा, मूर्ती प्रसन्न होणार तुम्हाला. जितकी लांब पूजा केली तर तितका बुद्ध आणि बाबासाहेब तुम्हाला प्रसन्न होईल. तो ऐकतो तुमची वंदना ऐकतो, तुमचे सगळे काही गात आहे तो बुद्ध ऐकतो, बाबासाहेब ऐकतो, आणि ऐकल्यानंतर तुमचं कल्याण करतो. म्हणून तुम्हाला ते देण्यात आले. आणि जेव्हा रामाचं मंदिर झालं, उद्घाटन झालं, तिथं तो रामाच्या अवतारामध्ये गेला गगन मलिक, आणि इकडे बुद्धाचा मी रोल केला म्हणून आपल्या लोकांनाही केला. इच्छा लोकांना 1 महिन्यासाठी तो थायलंडला घेऊन जात आहे. थायलंडला काय शिकवणार आहे? बाबासाहेब शिकवणार आहे. बाबासाहेबचा जो बुद्धायन धम्मा शिकवणार आहे. काय शिकवणार आहे? पूजा कशी करायची, कसे स्वर काढायचे, कसं लग्न लावायचं, कसं हे करायचं, सगळं कर्मकांड. कर्म नाही शिकवणार, कर्मकांड शिकवणार. कर्म आणि कर्मकांडामध्ये फरक आहे. देर इज डिफरंट, फरक आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला कर्मकांड शिकवल्या जाते. अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण होत आहे. आणि ही त्याची जे षडयंत्र आताचं नाही आहे. मोदी जेव्हापासून आला तेव्हापासून त्यांनी षडयंत्र केलं की मी भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकराला मानणारा वर्ग यांच्यावर बुद्ध धम्म हावी करेल. मग हा क्रांती करणार नाही, हा चुपचाप बसेल, मानसिक गुलाम होईल, आणि असा गुलाम होईल, आणि त्यानंतर मी बुद्धाला विष्णूचा अवतार मानेल. पहिलं परिस्थिती कोणत्याही, बुद्ध म्हणतात की कोणत्याही ठिकाणी वर्तमान परिस्थितीवर माणसाचं सुख आणि दुःख हे अवलंबून असते, वर्तमान परिस्थितीवर. म्हणून ही परिस्थिती चेंज करण्यासाठी त्याला 5 वर्ष लागले, 10 वर्ष. आता आपला समाज इतका अंधश्रद्धेमध्ये आहे. कोणत्याही देशाने बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून त्या याच्यामध्ये राम मंदिरामध्ये ठेवला आहे. कोणत्याही देशाने प्रतिक्रिया दिली नाही, कोणत्याही भिक्षूंनी प्रतिक्रिया दिली नाही. कारण तो बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 सालीच म्हटलं की बुद्धाला विष्णूचा अवतार मानतील, ते करतील. त्याला विजन होती बाबासाहेबाला, तो दृष्टिकोन. अरे ज्ञानाचा प्रतीक होता. आज ज्ञानाचं प्रतीक हे कोणाला सन्मान मिळालेला आहे? फक्त एकमेव बाबासाहेब आंबेडकराला ते सन्मान मिळालेला आहे, कोणत्या भिक्षूला मिळालं नाही. आणि ते बोधिसत्व होते, साधन होते का? जेव्हा दीक्षा झाली 15 तारखेला, त्यानंतर बाबासाहेबांचं प्रबोधन झालं, आणि त्यानंतर लोकांनी विचारलं की हे काय व्यक्तिमत्व, व्हॉट इज द पर्सनॅलिटी. एका व्यक्तीच्या आव्हानामुळे एका ठिकाणी, एका स्थळी 7 लाख लोक येतात आणि बुद्धाचा आश्रय घेतात, धम्मामध्ये येतात. हे एवढं कसं करू शकतो एक मनुष्य? गुरु चंद्रमणी म्हणतात की बाबासाहेब नाही, बोधिसत्व आहे. बोधिसत्वाचे पूर्ण गुण आहे, तोच व्यक्ती हा करू शकते. आणि
जागतिक बौद्ध परिषदेमध्ये 1954ला पूर्ण बौद्ध राष्ट्रांनी बाबासाहेबाला बोधिसत्वाचा सन्मान दिलेला आहे. हे सगळं असताना ब्राह्मणवादी लोकांना ही काळजी वाटली, ही भीती वाटली की ब्राह्मणवाद वर्सेस आंबेडकरवाद, ब्राह्मणवाद वर्सेस बुद्ध धर्म नाही. आंबेडकरवाद हाच ब्राह्मणवादाचा दुश्मन आहे. ब्राह्मणवादाला हे करू शकतो, आपल्याला कंट्रोल करू शकतो. म्हणून ब्राह्मणवादाला नष्ट होऊ नये, त्यांचं सगळं चाललं पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरवादाला बाजूला करा, जास्त पुढे येऊ देऊ नका, ही त्यांची पॉलिसी. आज ती पॉलिसी सक्सेस झालेली आहे. आज 90% भिक्षू बाबासाहेबाचं काही सांगत नाही, बाबासाहेबाचं नाव नाही घेत. जिथं बाबासाहेबाचं काहीच नाही तिथं जातील, बाबासाहेबाच्या ध्वजाचा विरोध करतील, बाबासाहेबाच्या बोधिसत्व पदवाचा बाबासाहेबाच्या मृत्यूला महापरिनिर्वाण नका. यांना दुसरे धंदे नाही आहे, दुसरे काहीच धंदे नाही. उठलं सुटलं बाबासाहेबावरच टीका करायची. काय बाबासाहेबांनी वाईट केलं भिक्षूचं? अरे आज आम्ही चिवर घेतलं, बाबासाहेबामुळे शिकलो, बाबासाहेबांनी धम्म दिला म्हणून आज आम्ही चिवर घेतलं, बाबासाहेबाची पुण्य आहे. नाही तर आम्हाला कुठं बुद्ध धम्म माहीत होता आणि आम्ही कुठे कशाला चिवर घेतलं असतं. परंतु हे सगळं कसं वातावरण खूप दूषित निर्माण होत आहे आणि कुठंतरी बाबासाहेब संपताना आम्हाला दिसत आहे, कुठंतरी आंबेडकरवाद संपताना दिसत आहे. आणि म्हणून आपल्याला फार काळजी लागत आहे, काळजी वाटत आहे की तुम्ही मानसिक गुलामगिरीतून बाहेर निघा. जो श्रद्धा आहे ठीक आहे, भिक्षूवर श्रद्धा आहे असावी, परंतु अंधश्रद्धा नको, कोणावरही अंधश्रद्धा नको. कारण बाबासाहेबाचं जिथं अपमान होतो आहे तिथं आंबेडकरी रक्त सळसळलं पाहिजे, मन तडपलं पाहिजे. त्या महामानवाचा अपमान होतो. बाजू हटाव बाबासाहेब का फोटो काय. आणि आपल्या उपासिका भंतेजी वंदामे, भंते वंदामे. बाबासाहेबाला हटवणे सुरू आहे तरी आमच्या उपासिका चल भिक्षूच्या पाया लागतील, काय फुलं टाकतील, न काय चालती येत आहे तर काय तो खूप हे आहे का फुलं टाकत, फुलावर पाय देत येईल का? तो पाय धुताना बाल्टीमध्ये फुलं टाकतील. जर स्वच्छ पाणी नाही, स्वच्छ पाणी द्या आणि ते हातामध्ये लुटा द्या, त्याच्या पाय धुवून नका देऊ, त्याच्या पायाला स्पर्श करू नका आणि फुलंही नका टाकू. अशा प्रकारे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आपल्याला अंमलबजावणी करावं लागेल. बाबासाहेबांच्या विचारांनीच आपण भारतामध्येच नव्हे तर पूर्ण विश्वाचा बुद्ध धम्म वाचवू शकतो, फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे. दुसरं काही सोल्युशन नाही आहे. ते बुद्धाला तर त्यांनी पहिलंच डायल्यूट केलेलं आहे, पहिलंच त्यांनी विष्णूचा अवतार बनवून टाकलेला. आता मंदिरामध्ये टाकतील, आरत्या निर्माण करतील, बुद्धाच्या आरत्या होतील, शेंदूर लावतील, काय करतील, त्यांच्या कब्जामध्ये आहे, त्याच्या ताब्यात आहे. तुम्ही काहीच नाही करू शकत, तुम्ही काहीच नाही करू शकत. आणि आता मी मुख्य मुद्द्यावर येतो, थोडासा वेळ घेईल थोडा. तो मुद्दा क्लिअर करतो मी की बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली धर्मांतराची घोषणा केली, सगळ्याला माहिती आहे. त्यांनी घोषणा केली आणि म्हटलं की माझा जन्म हिंदू धर्मात झाला परंतु मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. घोषणा केली. कुठं जन्म व्हावा हे माझ्या हातामध्ये नव्हतं, परंतु मी कदापि हिंदू धर्मामध्ये मरणार नाही असं त्यांनी प्रतिज्ञा केली होती. नंतर त्यांनी 1936ला मुंबईला महार परिषद घेतली. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी काळजी घेतली होती की जास्तीत जास्त महार जातीचे लोक आले पाहिजे. त्याला नावच दिलं होतं महार परिषद 1936 साली मुंबईला. आणि त्या मुंबईच्या महार परिषदेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही जर मनुष्यबळामध्ये
मॅन पॉवरमध्ये जर तुम्ही विकनेस असाल, मनुष्यबळ तुमचं दुर्बल असेल, इकॉनॉमिकल पॉवर तुमचा दुर्बल असेल, विकनेस असेल, आणि मेंटल पॉवर जर तुमचा विकनेस असेल, तर तुम्हाला शोषणापासून कोणी वाचवू शकत नाही. ही दुर्बलता आहे, मनुष्यबळाची दुर्बलता आहे, आर्थिक दुर्बलता आहे आणि मानसिक दुर्बलता आहे. ही तुम्हाला गुलामगिरी करायला लावते आणि याच्यामुळे तुमचं शोषण होत असते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्ती कोण पते जे पुस्तक लिहिलं, ते भाषणाचं पुस्तक आहे, त्यांनी पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की सामर्थ्यशाली समाज बनवा. मनुष्यबळामध्ये सामर्थ्यशाली असला पाहिजे, आर्थिक बळामध्ये सामर्थ्यशाली असला पाहिजे. कारण आता मोदीची पॉलिसी आहे की इकॉनॉमिकल विकनेस निर्माण करा तर माणूस अगोदर गुलाम होईल. आर्थिक स्तोत्र जेवढे आहेत, इकॉनॉमिकल सोर्सेस गोठवून टाका, त्याला डिस्ट्रॉय करा. मग जेव्हा पोटाची भूक भागली नाही, मग तुला नाली साफ करावं लागेल. युवक करेल काय करेल, त्याला पोटाला अन्न नाही आहे, ही त्याची पॉलिसी. मग बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली म्हटलं की पॉवरफुल व्हा, इकॉनॉमिक्समध्ये पॉवरफुल व्हा, आर्थिक क्षेत्रामध्ये पॉवरफुल व्हा, मानसिक क्षेत्रामध्ये आपले मोठ्या मोठ्या पदावर गेले पाहिजे. शासनकर्ते जमात म्हणजे काय? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवरमध्ये जे असतात, शासन करणारे लोक, राजकीय क्षेत्रामध्ये नाही, शासन करणारे लोक निर्माण करायला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की मला शासन करणारी जमात पाहिजे. शासन करणारे लोक कोण आहे? कोण ॲक्च्युली शासन करते? ज्यांच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर असतात ते लोक शासन करतात. आमदार खासदार ते 5 वर्षासाठी राहतात. शासनकर्ती जमात आपल्याला पॉवरफुल समाज निर्माण करायचा आहे. आणि तो समाज पॉवरफुल होताना मला इथं दिसला, मी कुठेही पॉवरफुल समाज, मला गरीब लेचापेचा समाज नाही, पॉवरफुल समाज निर्माण कर. पाणी घे, इथं ग्लास होतं ना माझं, आहे झालं. आणि जेव्हा मला मुनेश्वर सरांनी सांगितलं की तुम्हाला जसा पॉवरफुल समाज निर्माण करायचा आहे, कारण सामर्थ्यशाली समाज हाच अन्याय अत्याचारावर मात करू शकतो, गुलाम समाज कधीही अन्याय अत्याचारावर मात करू शकत नाही. आणि तुम्हाला जो सामर्थ्यशाली समाज पाहिजे तो कृतीमधून या ठिकाणी तुम्हाला दिसेल, अकोल्याला मला सांग. आणि म्हणून मी पूर्ण आकर्षण की इथं सामर्थ्यशाली समाज, प्रत्येक क्षेत्रामध्ये पॉवरफुल समाज कसा निर्माण केला जाते हे इथं प्रॅक्टिकल आहे. प्रात्यक्षिक हे भाषण देणारे लोक नाही, इथं प्रॅक्टिकल आहे. आणि म्हणून मी या सगळ्यांची भेट घ्यायला आणि मी सगळ्यांना नमन करायला आलो. आपण माझी ऐकून घेतलं धम्मप्रबोधन आणि आपल्याशी भेट झाली. मला अत्यंत आनंद झाला की आता मला ते पूर्ण भारतामध्ये सांगायचं आहे. असं करा भारतामध्ये. आता UPमध्ये माझे प्रवचन झाले, UPमध्ये होतात. आता मी 5 दिवसाचं शिबिर ठेवलं आहे, 31 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत. UPचे लोक येत आहेत, राजस्थानचे लोक येतात, पंजाबचे लोक येत आहेत, हरियाणाचे लोक येत आहेत. मी महाराष्ट्राचा सध्या नाही म्हटलं की बाकी राज्याचे, महाराष्ट्राचे काही पुणे आणि याचे येतील, परंतु कमी लोक राहतील. नागपूरचा तर घेणारच नाही मी. तर त्यांना हे सांगायचं आहे, तुमच्यापैकी एकाला मी आमंत्रित करीन 5 दिवसाच्या शिबिरामध्ये आणि सांगायचं आहे. आणि एक मी तुम्हाला आमंत्रण देतो की 14 एप्रिल जे दीक्षाभूमीवर कार्यक्रम होत आहे 14 एप्रिलचा, त्या 14 एप्रिलच्या गेस्ट म्हणून तुम्हाला नियुक्त करतो. 14 एप्रिलला या दीक्षाभूमीवर आणि भंते सुरेश अध्यक्ष राहतील. आपल्याला आपले विचार त्या ठिकाणी मांडता येईल. तर मी अत्यंत खूप आभारी आहे आणि अत्यंत मनपूर्वक मला आनंद होत आहे मनातून की आपल्या सगळ्या लोकांची भेट झाली.
आणि आपलं सगळ्यांचं एक मनातून मी असं वाटते की खरंच असे लोक आपल्याला मिळालेलं आहे आणि मी नेहमी आपल्या संपर्कात राहील आणि नेहमी आपल्याशी माझा संबंध ठेवेल. एवढं बोलून मी आपली धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम. पूजनीय भंते धम्मसारथीजी यांनी आपल्याला अशी उत्तम प्रकारे अशी धम्मदेशना दिलेली आहे, प्रबोधन केलेले आहे. मी पूजनीय भंतेंच्या ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. नुकतीच भंते धम्मसारथी यांची देशना ऐकलेली आहे, त्यांचे प्रबोधन आपण ऐकलेलं आहे आणि आता आपण चिंतन सभेकडे वळणार आहोत. प्रेरणेने आले ते
करू, अवघे धरू सुपंथ, एकमेका साय करू, अवघे धरू सुपंथ, एकीचे त्या बळाचे